हॅलो. हा. हा बोला की, काय म्हणत होते? शक्तीपीठ बद्दल काय म्हणलं बातम्या बाबा म्हणलं काय. बरं, शक्तीपीठचं काय झालेलं आहे आता? हा. काही ठिकाणच्या अधिसूचना म्हणजे हा. आपण त्याला काय म्हणतो, तिमाही परीक्षा, सहामाही परीक्षा, नवमाही आणि वार्षिक परीक्षा, असं मी समजा त्याचं हा. विश्लेषण टप्प्याटप्प्यात केलेलं आहे. हा. तर तिमाही परीक्षा म्हणजे अधिसूचना. हा. तर काही ठिकाणी अधिसूचना निघाल्यात हा. आता. तिथं सहामाही म्हणजे काय, तर बाबा संयुक्त मोजणी. मग संयुक्त मोजणी म्हणजे जे काही वेगवेगळे विभाग आहेत हा. त्यांच्यामार्फत तिथं मोजणी होणार. हा. मग त्याच्यानंतर परत एकदा अधिसूचना आता ह्या वेळेस गटाची आलेली असेल तर हा. नवमाही म्हणजे त्या टप्प्यामध्ये संयुक्त मोजणीनंतर जी अधिसूचना निघणार तर त्यात मालकाचं नाव असेल आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की बाबा काय घातपात होऊ नये म्हणून, नाही का. तर ते जसं रेल्वे डिक्लेअर करते बारकोडमध्ये की हा. फक्त ज्याला संलग्न आहे तोच माणूस तो स्कॅन करून बघू शकतो. आणि हा. मग त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे हा. अवॉर्ड जे असतं ते वार्षिक परीक्षा आहे ती समजा ह्या तीन समजा तुम्ही म्हणू शकता की सामूहिक आहेत समजा प्रसार माध्यमांवरती म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये हा. ह्या जाहीर होतात, पण ती जाहीर नसती, ती खाजगी आणि गुपित असते शेवटची जी आहे 12वीची परीक्षा. मग आता सध्या कुठं चालू आहे मोजणी का काय? मोजणी नाही, अधिसूचना चालू आहे. मोजणीचं कुठं म्हणलंच नाही मी तुम्हाला. हा. हा, बोला. हा. तुम्ही तेवढं सगळं बोला जेवढं लोकांच्या कामाला येईल. तुमचे जे काही प्रश्न आहेत समजा मी आता समजा त्याचं रेकॉर्डिंग करून जर प्रसारित केलं तरी एवढे सगळे प्रश्न विचारा की ज्याच्यामधून परत लोकांचे समज गैरसमज सगळे निघून जातील. चालतं. हम्म. नाव तुम्हाला सांगायचं नसेल तर नाव सांगू नका फक्त याच्यामध्ये. हा. पण एक सर्वसाधारण जे म्हणतो ना आपण, एक आपण दर्शक असतो नाही का, आपण ही ती ही नमस्कार भाई और बहनो, नाही हा. का, रेडिओवरती कार्यक्रम येतो आणि ते फोन लावलेला असतो आणि हा. बोला तुमचं मत काय. तर त्या हिशोबाने समजा तुमचे समजा वैयक्तिक तुम्हाला माहिती डिस्क्लोज होऊन द्यायची नसली, सार्वजनिक करायची नसली तर तुम्ही स्वतःचं नाव सांगू नका. बाकी मग तुम्ही एक लाभार्थी किंवा पीडित आहात नाहीत ह्याचा काही संदर्भ नाही, पण एक दर्शक प्रेक्षक म्हणून तुमच्या मनात जे काही शंका कुशंका आहेत ते सगळं तुम्ही विचारू शकता. चालतं. तुमचा व्हिडिओ पाहतो म्हणून म्हणलं आज कॉल. व्हिडिओ पाहताय तुम्ही, पूर्ण पाहत नाही, किंवा तुमचं एक समजा वैयक्तिक हे असतं की बाबा आपण साहेबांशी बोललेलो आहे, हा. हा. तर बाबा साहेब आपल्याला हे करतात, ओळखतात हा. म्हणून तुम्ही फोन करता नाही का, त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही पण समजा हे करतो. हा. तर महत्वाचं हेच आहे की मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे की बाबा तिमाही, सहामाही, नवमाही आणि वार्षिकचा आशय दिलेलाच आहे. हा. आता राहिलं परवा दिवशी ते टाकलेलं होतं मी की बाबा एक तुम्ही तिथं ह्याच्यामध्ये गेले. आता तुम्ही असं नाही की बाबा तुमच्याशीच बोलतोय, इतर जे कोणी आता पाहणार आहेत समजा थोड्या वेळ लाईव्ह झाल्यानंतर, तर हा. त्यांना देखील मार्गदर्शक असेल की बाबा जे कोणी पाहिलेलं नसेल तर आता त्यांनी एक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि ती सगळ्या प्रकल्पांची देखरेख करणार आहे. तर त्यात शक्तीपीठ प्रामुख्याने समजा, आता तुम्ही शक्तीपीठ लाभार्थी किंवा बाधित आहेत म्हणून, पण हा. इतर प्रकल्प समजा जे आता पुणे रिंग रोड पर्यंतचे जे हा. काय म्हणतात त्याला की प्रगतीपथावरती आहेत आणि प्रस्तावित जे आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून शक्तीपीठ महामार्ग किंवा तुमचा हा नागपूर गोंदिया, नागपूर गडचिरोली किंवा नागपूर चंद्रपूर त्या तेलंगणा बॉर्डरपर्यंत. तुमच्या संदर्भात तुम्ही ऐका, बाकीचं तुम्ही विचारा. बाकीचं तुम्ही म्हणताल बाबा ही चंद्रपूर गडचिरोली गोंदिया कुठून आलं, तर तो समजा शक्तीपीठवाल्यांचा आशय नाहीये सध्या तरी तुमच्या ह्याच्या हिशोबाने. हा. हा, आहे ते तुम्ही सांगताय ना, चालू आहे ते जगात. नाही नाही, आज समजा तुम्हाला वाटेल की बाबा माझं त्याशी संपर्क नाही, संबंध नाही आहे,
पण उद्या हा. काय माहिती, समजा मुलीला तिकडं दिलं किंवा तिकडून सून आली, काय सांगता येते भविष्यात. तुम्ही म्हणताल होय राव, त्यावेळेस यांनी सांगितलं होतं आता नागपूरपासून बी पुढं म्हणजे नागपूरपासून तुम्हाला समजा थोडक्यात नागपूर हे 0 माईल आहे. म्हणजे तिथं एक मैलाचा दगड आहे 0 किलोमीटरचा. भारताचा केंद्रबिंदू मानला जातो नागपूरला. तर म्हणजे नागपूर ते गोवा म्हणजे घड्याळाच्या काट्याला जर बघितलं आपण महाराष्ट्रात किंवा भारतात जरी बघितलं, तर गोवा समजा नागपूर समजा आपण केंद्रस्थानी मानलं, तर गोव्याकडे येणारा म्हणजे घड्याळाच्या काट्यात 6, 7, 8च्या दरम्यानचा तो प्रदेश, म्हणजे असा नैऋत्येला हा. येणारा. मग समुद्राला देशाच्या मध्याशी, आणि मध्य कुठं कुठं जोडला गेलाय, तर मध्य मुंबईला जोडला गेलाय. समजा तुम्ही तिकडे गेलेले असले, इकडे यायचं असलं तुम्हाला, तर माघारी इकडे यायची गरज नाही. गावाकडे मुंबईला जायचं असलं तर तुम्ही तिकडून तसंच हे करू शकता. तुम्ही म्हटले कलकत्त्याला जायचंय पूर्वेकडे, तर तिथून कलकत्त्याला देखील तुम्ही रायपूर रांची मार्गे वाराणसी कोलकाता एक्सप्रेसवे आता होणार आहे, एक्सप्रेसवेने जाऊ शकता. तुम्ही म्हटले दिल्लीकडे जायचंय, तर नांदेड नागपूर, समजा नागपूरवरून तुम्ही इंदोर, हैदराबादने इंदोर, आणि तसंच वरती दिल्ली मुंबईनी दिल्ली, किंवा तसंच काश्मीरला कटरा किंवा जम्मूकडे जाऊ शकता. खाली जरी तुम्हाला दक्षिणेकडे जायचं म्हटलं तरी तुम्ही नागपूरवरनं सांगतोय, तुम्ही म्हणताल मी इथं आहे, तर हा. तिथून त्या संदर्भात जोडून घ्या. तर नागपूरवरून समजा वैराग जवळ सुरत चेन्नई मार्गे चेन्नईला जाऊ शकता. पुढं तुम्ही तुमचा हा टोल नाका आहे, काय नाव आपला, बोरगाव टोल नाका आहे मिरज सांगलीच्या अलीकडं, तिथून तुम्ही प्रस्तावित पुणे बेंगलोरनी बेंगलोरला, किंवा तसंच चेन्नई बेंगलोर, बेंगलोर मैसूर, किंवा चेन्नई कन्याकुमारी, कुठलंही तुम्हाला जो ऑप्शन. तुम्ही म्हटले तिरुपतीचं दर्शन करून जायचंय, तुमचा रूट वेगळा. तुम्ही हा. म्हटले इकडं उटी मैसूर मार्गे जायचंय, तो रूट वेगळा. केरळ बघून जायचंय, तो रूट वेगळा. फक्त हे पर्यटनाच्या दृष्टीने सांगत नाही, आपण सगळे सर्व शेतकरी आहोत. तर आपला मेन आशय तोच आहे की सगळ्यात पहिल्यांदा की बाजारभावाच्या, चालू बाजारभावाच्या 5 पट. हा. म्हणजे समजा तुमच्या इथं काय, आता समजा काय बाजार चालू आहे कागद तुमच्या इथं, काय माहिती, आपण तर काय विचारलंय बाजार काय काय चौकशी केली नाही. मग काय फुकट द्यायची काय? हा. फुकट द्यायची, मग बक्षीस द्यायची काय सरकारला? फुकट म्हणजे आता कसा इथं नगरपालिकेमध्ये एरिया आमचा येतोय ना आपल्या. माहिती की मला, म्हणून काय मग काय अभ्यासच करायचा नाही काय? हा. करायचं बरं आपण कसं मग काय करतोय हो, आपल्याकडे काय नाही नसतं तसं ना. बर बर, पहिली मेंढर किती होती तुमच्याकडं? 100च आहे. बरं, 100त आता मग किती दिवसाला त्या येतात, म्हणजे पिल्लं किती दिवसांनी होतात? ते कसं असतं सारखं वर्षाला महिन्याला 2 महिन्याला चालू असतं त्याचं. किती किती होतात? वर्षात काय एकदा येतंय काय 2 वेळा येतंय. किती दिवसात? 6 महिन्याला त्याचं आपलं 5 महिन्याला येतंय. मग पुन्हा 5-7 महिने झाले अजून गाभण राहतंय. बरं, म्हणजे वर्षातून समजा 2 वेळा पिल्लं देतात. हा, 2 वेळा देतंय. मग सरासरी किती जण म्हणजे किती मेंढर पिल्लं देतात, किती जणी पिल्लं देतात? काय समजा लाभत नसतंय. त्याच्यात टक्केवारी 100त किती देतात? एक 60-70%. 60-70% देतात. आणि होतात किती मग? दोन जरी किती देतात एका वेळेस? येतं. एका वेळेस एक का? येतच. बरं, म्हणजे 6 महिन्यात 60 ते 70, म्हणजे वार्षिक झालं ते गुणोत्तर. समजा डोबळ मानाने दुप्पट जरी धरलं, तर चक्रवाढ नाही धरत आपण, सरासरी डोबळ मानाने की बाबा 60 ते 70 म्हणताय तुम्ही, आपण 50 धरू. तर वर्षात समजा 100ला 100 भरती होती, 6 महिन्यात 50 आणि वर्षाला 50, बरोबर आहे का? हा. तर आता नुकसान भरपाईचं देखील असंच आहे, बरोबर आहे का? हा. तुम्ही म्हणताला असं कसं काय म्हणता अचानक? सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेस